अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नागपूर शहरामध्ये बनविण्यात आलेला डबल डेकर ब्रिज जो आहे तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण 4 लेयरमध्ये हा ब्रिज बनलेला आहे। आणि हा ब्रिज जो आपण बघतो आहे, हा ब्रिज आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि नागपूरकरांच्या सेवेमध्ये आलेला आहे। जवळपास 5.67 किलोमीटर अंतराचा असलेला हा ब्रिज जो आहे तो नागपूर शहरासाठी एक प्रकारे मोठी उपलब्धी ठरणार आहे, कारण मध्य प्रदेशकडे जाणारे असो किंवा कामठी मार्गावर जाणाऱ्यांसाठी हा अगदी सरळ असा मार्ग झालेला आहे। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा नागपूरकरांना फटका बसत होता, तासनतास या रांगांमध्ये या ठिकाणी उभं राहावं लागत होतं, मात्र आता या ब्रिजमुळे हे सगळं समस्या जी आहे ती सुटणार आहे। एकंदर 537 कोटी रुपये खर्च करून हा ब्रिज बनवण्यात आला। या ब्रिजचं वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे आणि हा सिंगल पिल्लरवर उभा असलेला हा ब्रिज आहे। त्यातल्या त्यात दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकाच ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनच्या वेगवेगळ्या व्यवस्था असल्याचं पाहायला मिळते। जमिनीवरून हायवे जातो म्हणजेच रस्ता जातो आहे, त्यानंतर त्याच्यावरून रेल्वेची पटरी आहे, त्यानंतर हा उड्डाण पूल आणि त्याच्यावरती मेट्रोचा पूल आहे। अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असा हा पूल जो आहे तो नागपूरकरांच्या आजपासून सेवेमध्ये आलेला आहे आणि नागपूरकरांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।